हरि हरि राम कृष्णा हरि जय जय राम कृष्णा हरि हरि जय राम कृष्णा हरि जय जय राम कृष्णा हरि हरि जय राम कृष्णा हरि जय जय राम कृष्णा हरि जय जय राम कृष्णा जय जय राम कृष्णा हरि जय जय राम कृष्णा जय जय राम कृष्णा हरि जय जय राम कृष्णा जय जय राम कृष्णा हरि जय जय राम कृष्णा जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी दोहा विठ्ठल बारवा दोहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा सुखाचे आगर बाप रखुमा देवी बर दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा जय जय राम कृष्णा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय तुम्ही संत माय बाप कृपावंत संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कार अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कार अवतार तुम्हा धराया कारण धराया जन जड जीवा उद्धराया जन जन जीवा उद्धराया जन जन जीवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढवया सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कार अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कार अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जन जीवा उद्धराया जन जन जीवा कामने गुण चंदनाचे अंगे वामने गुण चंदनाचे अंगे गुण चंदनाचे अंगे वामने गुण चंदनाचे अंगे ऐसे तुम्ही जगी संत जन ऐसे तुम्ही जगी संत जन ऐसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कार अवतार तुम्हा धराया कार अवतार तुम्हा धराया कार अवतार तुम्हा धराया कार उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जन जीवा उद्धराया जन जन जीवा गोपार कुमारी विठोबार कुमारी गोपार कुमारी टाळीवार कुमारी गोपार कुमार बार कुमारी
तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 कृपावंत तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत सर घर घर तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माया 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 बाप कृपावंत कायमे पतित कायमे पतित कीर्तिवानो कायमे पतित कीर्तिवानो अवतार तुम्हारा क्या कारण अवतार तुम्हारा क्या कारण अवतार तुम्हारा या कारण अवतार तुम्हारा या कारण राया कारण कायमी पतित येते वानु कायमी पतित येते वानु अवतार तुम्हारा या कारण 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 कारण उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन उद्धराया जन उद्धराया पर ग सा पर ग सारे ग प पद ग प उद्धराया जन उद्धराया
धसरे पदसा गपद सरग धसरे पदसा सरग धसरे पदसा गपद रे गपद अहिल्या देवी माता की जय 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 अहिल्या देवी माता की जय 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 पदसा 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 अहिल्या देवी माता की जय उद्धराया सर्व श्रोते मंडळींना एक विनंती आहे आपल्याला एक चक्रधार सर्व तरुण बांधवांना श्रोते मंडळींना विनंती आहे हॅलो हॅलो एक अहिल्या देवी मातेचा एक आपल्याला चक्रधार गायचा आहे आणि चाल संपवायची आहे हॅलो उद्धराया जन सापदसा 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 उद्धराया जन सापदसा सापदसा ध गपद गपद रे गप ग सरे ग सरे ग पुण्य श्लोक राजयोगिनी आज माता अहिल्या देवी माता की जय सापदसा सापदसा ध गपद रे गप ग सरे ग सरे ग पुण्य श्लोक राजयोगिनी राष्ट्रमाता अहिल्या देवी माता की जय सापदसा सापदसा ध पद ग प ग पद 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 ग सरे ग सरे ग पुण्य श्लोक राजयोगिनी राष्ट्रमाता अहिल्या देवी माता की जय उद्धराया जन उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा अवतार तुम्हा धराया कारण 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 धराया कारण धराया कारण धराया कारण विठ्ठल 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 राम विठ्ठल 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 पुंडरी कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर की जय गुरु तुकाराम महाराज की जय श्लोक अहिल्या देवी माता विठ्ठल हॅलो हरी 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव
श्री संताची या माता माथा चरणावरी श्री संताची या माता चरणावरी श्री संताची या माथा चरणावरी संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो समावतरी शांती पावलो सांभाळा उतरी शांती पावलो संभाळा शांती पावलो सांभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले तरी प्रेम सुख श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जय गावी केला वास त्याशी नसावे उदास विठ्ठल विठ्ठल कुंडली कबरदा हरी ज्ञानदेव श्लोक अहिल्या देवी माता की तुम्ही संतमाय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता बेस कमी करा थोडंसं निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता विको कमी करा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा उत्कृष्ट असा सरळपंथी संत प्रकरणातील अभंग असून तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून संत म्हणा महापुरुष म्हणा या जगामध्ये जन्माला का आले त्यांच्या अवतार कार्याची कारण मीमांसा म्हणजे हा अभंग आहे विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अश्चिमागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तिजुनिधी ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान नागनाथाच्या पवित्र कृपा आशीर्वादानं पदस्पर्शानं पवित्र झालेला हा औंढा नावाचा तालुका आणि या परिसरामध्ये आपलं हे राजापूर नावाचं गाव या गावामध्ये भगवान नरसिंह भगवंताच्या माता सरस्वतीच्या पवित्र प्रांगणामध्ये आणि अर्धनारी नटेश्वर भगवान महादेवाच्या पवित्र प्रांगणात आपण किमनिमित्त उपस्थित आहात आपल्याला सर्वांना त्या गोष्टीची कल्पना आहे की पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं हा भव्य दिव्य स्वरूपाचा एक दिवसाच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे माझा योग चांगला की नवयुवक नरसिंह मंदिरात आणि नरसिंह भगवंताच्या पवित्र दरबारात नवयुवक सर्व तरुण मित्रमंडळीच्या वतीनं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन ग्रामस्थ मंडळीच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं आहे माझा योग चांगला ग्रामस्थांचं तरुणांचं आणि गावातील सर्व भजनी मंडळाचं प्रेम त्या प्रेमाची पावती म्हणून सेवेचा योग आहे मला माहिती आहे की येण्यासाठी मला थोडासा उशीर झाला आहे त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो पण आता काही गडबड नाही आता तुम्ही म्हणता तोहर कीर्तन आता काही अडचण नाही बरोबर आहे आता तुम्ही म्हणलात काकडा तर काकडा आता काही गडबड नाही आता काही कीर्तन नाही आता डायरेक्ट सकाळी कीर्तन आहे त्याच्यामुळे अडचण नाही काय नाही आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात एक दिवसाचाच कार्यक्रम आहे पण असं वाटायला लागलं सप्ताह चालू का काय वाटायला लागले का नाही सांगा बरं माता भगिनी पुरुष मंडळ तरुण मंडळ आणि ही सगळी ढाले गुरुजींची शिष्यमंडळीच असल्यामुळं सगळी एका स्वरात सगळेजण आता मला येत नाही ते पण सगळे मस्त म्हणत होते चांगलं वाटत होतं एवढंच कळत होतं बाकी काय नाही बरोबर आहे का नाही गंगा महाराजांचे लई फोन आले पण आता काय करू वेळेचंच अडचणच नव्हती घड्याळ कुणामुळंच थांबत नाही पण आता हे सांगण्यात वेळ घेण्यापेक्षा चिंतन महत्त्वाचं आहे चिंतनातला अभंग जो आहे तो संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा आणि तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून संत या लोकामध्ये जन्माला का आले याची कारण मीमांसा करतात कसे पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर या ठिकाणी आपण त्यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करतोय महापुरुषाच्या यादीमध्ये मोडणारी ही एक राजमाता आहे जशी जिजामाता तशीच ही अहिल्यामाता झाशीची राणी ह्या काही महापुरुषामध्ये स्त्रिया होऊन गेल्या तशी खऱ्याला खरंच म्हणणारी न्याय देणारी देवता माता म्हणजे अहिल्यामाता हे लक्षात ठेवा
म्हणजे न्यायाच्या बाबतीत स्वतःचा मुलगा असला तरी दुसऱ्याचा मुलगा असला तरी न्याय मात्र एकसारखाच. अशी माता म्हणजे अहिल्या माता. आणि त्याही महापुरुष म्हणजे संतामध्येच मोडले जातात, कारण ती जगासाठी जगत असतात, लोकांसाठी जगत असतात. की ज्ञानोबराय म्हणतात ना, देखे प्राप्तार्थ जरी जाहले निष्कामता पावले तयाही कर्तव्याशी उरले लोका लागी. त्यांचं संपूर्ण जीवनच लोकांसाठी आहे आणि लोकांसाठी जे जगतात म्हणून त्यांना संत म्हणतात. उपकारासाठी केले हे उपाय, उपकारासाठी केले उपाय, उपकारासाठी केले हे उपाय, उपकारासाठी केले उपाय. आईने विनोकाय चाड आम्हा, चाड आम्हा, इने विनोकाय चाड आम्हा, चाड आम्हा. इने विनोकाय चाड आम्हा, इने विनोकाय चाड डबल चालीचा कुठाना राहत नाही, बाकी काही नाही. उपकारासाठी केले हे उपाय आणि येणे विनकाय चाड आम्हा. जगाचं कल्याण करण्यासाठी त्यांचा जन्म असतो म्हणून त्यांना संत म्हणतात. आता तुमच्या कामाची भाषा नाही, पण संतुष्टम सततम वर्तते इति नाम संत. संत संत म्हणजे काय गुरुजी? संत शब्दाचा अर्थ करत असताना 12 महिने 24 तास जे संतुष्ट असतात त्यांचं नाव संत आहे. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, संतुष्ट हे चित्त संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. तुटली हळहळ त्रिगुणाची, तुटली हळहळ त्रिगुणाची, तुटली त्रिगुणाची, तुटली संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ आणि तुटली हळहळ त्रिगुणाची. जिथं त्रिगुणाची हळहळ तुटली जाते त्यांचं नाव संत आहे. लक्षात यायला लागले का बोलणं? त्यांचं नाव काय? संत. हो बोला की त्यांचं नाव काय? संत. पण एकटे संत नाही, त्याला साधू जोडून आहेत. साधू संत आहेत. आता तुम्ही कृपावंतन साधू संत, देव सोडून ज्यांना दुसरं काही साध्यच नाही त्यांचं नाव साधू. 12 महिने संतुष्ट असते त्यांचं नाव संत. 12 महिने संतुष्ट, एक नाही दोन नाही काय नाही. बाबाजी म्हणजे आपली कसे इथं 12 महिने संतुष्ट समाधानी, त्यांचं नाव संत. आता नुसते साधू संत नाहीत, त्याला दुसरे ऋषी मुनी जोडून आहेत. अजून कसले मुनीत? ऋषी मुनी. नुसते ऋषी म्हणजे काय? दाढी जटावर ऋषी शब्दाचा अर्थ केला जात नाही. बाबाजी ऋषी शब्दाचा अर्थ करतो. ऋषी शब्दाचा अर्थ करत असताना माझ्याकडे बघा, ताईट बसा, ढिले अंगाने कळत नाही. तुम्ही म्हणणार आहेत गड्या हे असला अर्थच कुठं ऐकला नाही. असला अर्थ सांगतो. एवढे बी कीर्तन ऐकले महाराज, लोक म्हणणार आहेत पण असला अर्थ कुणी काही सांगितला नव्हता. असा अर्थ सांगतो. कशाचा? ऋषीचा. कशाचा? बोलत चला. कशाचा? ऋषीचा. तुम्ही म्हणणार ह्याच्यासारखं कीर्तनच नाही वा कुठं ऐकलं. असला अर्थ सांगतो. कशाचा? ऋषीचा. ऋषीचा. कशाचा? बोला की कशाचा? ऋषीचा. हा ऐका, ऋषी म्हणजे गावातला ढाल्याचा ऋषी नाही, वेगळा ऋषी. बरोबर आहे का नाही? तुमच्या इथला ऋषी नाही, वेगळा ऋषी. ऋषीचा अर्थ नीट ऐका, नीट बसा. अजून ढिल्लं सोडला राम तुम्ही, नीट बसा. हा आणि ऐका ऋषीचा अर्थ. 12 महिने 24 तास कायमस्वरूपी संसारावर जे रुसले त्यांचं नाव ऋषी. कळायला लागले का नाही? संसारावर काय झाले? रुसले. आता हे संसारावर काय झाले? त्यांचं नाव ऋषी. म्हणून रुसलो संसार, म्हणून रुसलो संसार, सर्प हा विकार पांढरा, सर्प हा विकार पांढरा,
सर्पहाकार बांधला तुळशी अंतराय रे दातारा तुळशी अंतराय रे दातारा अंतराय दातारा तुळशी अंतराय दातारा याची दावेदार निमित्त याची दावेदार निमित्त सर्व संसारा मनोबीर 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 सर्व दिसाय काळ आहे पण वाजवायला खतरनाक आहे की बरोबर आहे का नाही सांगा वैभवचं वाजविणं म्हणजे वाजविणच आहे की लक्षात आलं का नाही मनोनिरुसलो संसारा सर्प हा विकार पांढरा तुझशी अंतराय रे दातारा याची दावेदारा निमित्त संसारावर जे रुसले त्यांचं नाव मी माई शपथ खाली येऊन आणून घेईन तुम्ही मोकळं तुम्ही असे बघायला लागलात माझ्याकडे काय गाथा पाठ आहे का तुमच्या सगळा बोल जा माया सांग अशी खुणवायला लागलेत मला अशी माया पुढे बसून मला एक जण खुणवायचा असा मला वाटायचं अभ्यासू माणूस आहे सगळं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं कीर्तन झाले हो गंगा महाराज म्हणले बहिर राहते काय आणून घ्यायचं का बाहेर पुढं त्याच्यामुळं बोलत चला संसारावर जे रुसले त्यांचं नाव मी मोह काळं पांढरं करू का गावाकडं तुम्ही सांगावं डबल एकदा संसारावर जे रुसले त्यांचं नाव ऋषी आत्ताशी मोसम धरला लक्षात आलं का नाही आणि नुसते ऋषी नाहीत कसले तर ऋषी मुनी 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 म्हणजे काय मौनात मुच्यते इति नाम मुनी म्हणजे प्रपंचाच्या विषयात यांनी कायम मौन धरलेले बोलतच नाहीत नकाम जपाशी आणि वधू प्रपंचाचे विषय नाही नाही संसाराच्या नावानं कायमस्वरूपी ज्यांनी काय घातलेलं आहे शून्य घातलेलं आहे त्यांचं नाव ऋषी आहे संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला ज्यांनी कायम संसारावर पाणी टाकलेले जाळोनी संसार बैसलो अंगणी संसार जाळलाय संसार लाथाळलाय संसार सोडलाय संसाराच्या विषयात बोलतच नाहीत त्यांचं नाव मुनी यदा कदाचित विचारलं तर मुनी शब्दाला दुसरा अर्थ करतो जिज्ञासू म्हणा त्यांना कसले म्हणा जिज्ञासू प्रपंचाच्या विषयात एक तर बोलत नाहीत आणि बोलायची वेळच आली फलकट तो संसार फलकट तो संसार फलकट तो संसार फलकट तो संसार भगवंत मला वाटलं होतं आता 10 वाजत आलेत माणसं उठून तर गेली नसून आहेत पण माणसं चांगली तग धरून आहेत बाया तर कुटवर बसल्या तेव्हा का बघावते बघू नका त्या का थोपाटोंड इकडे बघा मी सांगायला आहेत म्हणून म्हणजे गच भरलंय जवळजवळ जिज्ञासू लोक म्हणतात फलकट तो संसार आणि येथे सार भगवंत म्हणजे फलशोप कटकाट येती नावाच्या धातूपासून तो शब्द तयार होतो फलशोप यस्य कटकाट येती यस्य सह फलकट आणि संसार शब्दाचा अर्थ करत असताना सम्यक प्रकारेण संसार येती संसरती इति नाम संसार कायम स्वरूपी सरकत राहतो त्याचं नाव संसार त्याला रिवर्स नावाचा गिअर कंपनीतूनच नाही बोलणं कळायला लागलंय का नाही माझं बोलणं हा अहो सरस येणे मज भोगविल्या खाणी नसता झुंड लाविला म्हणे माझे मनोनी केली बोलणी विटंब भोगविल्या नसता झुंड लाविला म्हणे बोलणी माझे मनोनी केली बोलणी
लावल्या खाणी, नीट ऐका, नसता छंद लाविला मनी, नसलेलंच माग लावून देते काहीतरी, लक्ष द्यायला लागलं रामकिशन बोका नाही, नसता छंद लाविला मनी, कसं रे होय असंच का कसे, असंच आहे ती, नसता छंद लाविला मनी, भुललो मी माझे म्हणून आणि केली बोळणी विटंबना, चांगल्या चांगल्या लांबक्या मिशावाल्या माणसाची चेष्टा करायचा नाद ह्याला, कुणाला कुणाला, संसाराला, मला नाही संसाराला, मायक बघू नका, चांगल्या चांगली लांबक्या मिशावाले माणसं बायानी गार करून टाकलेत महाराज, हलत नाहीत बोलत नाहीत, नुसती अशी बघत तिथं, कीर्तनात बी बसले तर आणि त्याला आपण डावचं जे हा हा काय झालं काय नाही पप्याच्या मायचं ध्यान झालं, ह्याच्यातच येडे झाले सगळे, काही त्यांना कळत नाही काय नाही काय राहिले, मी तर मला हा एक आहे आपल्याला बी बायको एक काही सांगायला लागलं, मी आता कंटाळून गुरुजी सासरवाडला नेऊन घातली होती, सासऱ्याला म्हणलं सांभाळ हिला, असली कसली पोरगी जन्माला घातली सर म्हणलं, असली कसली पोरगी म्हणलं, हिला काही अक्कल गिकल आहे का नाही म्हणलं, हे सांभाळ हिला, हा तुमच्या कर्माचे फळं आम्हाला भोगायची येळ आली म्हणलं, सासरा म्हणला लय गरम होऊ नका, एकच फळ तुम्हाला दिले, अख्खं झाड मी सांभाळलं, माझा विचार करा काहीतरी थोडाफार, माझ्याकडे बी बघा, काय सांगावं आता करावा, पण आता नाही इलाज को क्या इलाज, मजबुरी का नाम महात्मा गांधी म्हणून संसार कडीला काढावं लागतोय का नाही, नाही तर इथं सर्रास निम्मे माणसं आहेत महाराज की बायाने आंबट खट केलेत, नुसते हे बघायला लागलेत, इच्छाच नाही त्यांची संसार करायची, पण आता करावा काय हे प्रश्नच आहे, बरोबर आहे का नाही, चला लक्ष द्या, महाराज म्हणतात ही उलट्या खोपडीचं झाड आहे, भगवान गीतेमध्ये बोलून गेले, मग वंशोजी ज्ञानोबरा काय ऊर्ध्वमूलमध शाख मश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांशी यस्य पर्णानी यस्तम वेद सवेदवित, म्हणजे उलट्या खोपडीचे ऊर्ध्वमूल मधशाख, ऊर्ध्व म्हणजे अर्ध्या खोपडीचं झाड आहे, हे उलट चलत आहे, आपण एक म्हणलं की तिसरंच होऊन बसते, बरेच माणसं म्हणतात मी लग्न झाल्यावर असं करीन तसं करीन, मी आता ही बदलीन ती बदलीन, तुम्ही चॅनल बी बदलू शकत नाहीत, बाकीच्याचं काय गोष्ट निराळी, बरोबर आहे का नाही, काहीच बदलू शकत नाहीत आपण, बायानी माणसं आंबट केलेत का नाही केले, ओ बोला की केलेत का नाही केले सांगा, हा तू को बरं कंटाळून म्हणले, जळू माझे कर्म वाया गेली कटकट, झाले पैसे नाही आले अनुभवा, झाले पैसे नाही आले अनुभवा, माझे कर्म वाया गेली कटकट, झाले पैसे नाही आले अनुभवा, झाले पैसे नाही आले अनुभवा, सळो म्हणले वेगळं ठरविल तर वेगळं झालं, जसं ठरविलं तसं संसारात होतंय का, होतच नाही, झाले तैसे तट नाही आले अनुभवा, तट म्हणजे ठरवणे, जसं ठरवलं होतं तसं काही झालं नाही, उलटच होत चालतंय, त्याचं नाव संसार, म्हणून ऋषी लोकांनी मुनी लोकांनी विचार केला ह्याच्या नादी लागण्यात मजा नाही, धडधड ऋषी त्याच्यावर रुसून बसले, त्याच्यावर काय होऊन बसले, बोला की काय होऊन बसले, रुसून बसले, मुनी तर म्हणले ह्याच्या बाबतीत आता आम्हाला मौन धरायचं बोलायचं नाही, असला जर संसार असेल तर संत महात्मे कशाला राहते, त्याने एकच काम केलं, म्हणले आम्हाला आता ह्याचा विचार करायचाच नाही, आम्हाला विचार एकाच गोष्टीचा करायचा आहे, कशाचा, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकार, कष्ट भीती जगाच्या कल्याण संताच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारी, कायमस्वरूपी कशासाठी देह कष्टविती, परोपकारासाठी, कशासाठी,
परोपकार जर सोडला तर त्यांना दुसरं काही करायचं नाही. करायचंय का? काही करायचं नाही. येथे उपकारासाठी आले घर जावे कुंठी, आले घर जावे कुंठी, आले येथे उपकारासाठी आले घर जावे कुंठी, आले घर जावे कुंठी, आले घर जावे कुंठी, येथे उपकारासाठी आले घर जावे कुंठी, आले घर जावे कुंठी, आले घर जावे कुंठी. हो येथे उपकारासाठी आले घर जावे कुंठी, आले घर जावे कुंठी, आले घर जावे कुंठी. क्या बात, एकदा टाळी वाजवा जोरदार. येथे उपकारासाठी आणि आले घर ज्या वैकुंठी, ज्या घर वैकुंठी ते संत येते उपकारासाठी. थोडक्यात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. कशासाठी आले? अहिल्यादेवी सारख्या एकच कारण काय? बोलेले जे ऋषी साच भावे वर्ताया. खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणणारे जेवढे बी असतील ते संत असतात. म्हणून जुन्या काळामध्ये कुठली बी बैठक असली, भांडणं कशाची बी मिटवायची असली की पोलीस स्टेशनला जात नव्हती पहिले माणसं. कुठं जायचे? हा, अहो पहिली बैठक पाटील म्हणा, गावचे सरपंच म्हणा, कुणी म्हणा, ही कुठं बसायचे? पारावर. कुठं बसायचे? मारुतीच्या पारावर. पुन्हा दुसऱ्याचा पार बी जमत नाही त्याला, मारुतीच्या पारावर बैठक असते. त्याची एक विशेषताच आहे मारुतीची. काय त्याचं नशीब एक देव जाणे. त्याला बायको नाही, पण कुणाला बी बायको करायची असली की ह्याची भेट घ्यावं लागते. लक्ष द्यायला लागले का नाही? बरं, त्याची दुसरी विशेषता आहे, बायको करून बी आणली तिकडून बी तरी पहिली त्याला दाखवावं लागती. हे बाकी आणली बाबा, नाही तर सुखासुखी नांदू देत नाही. विशेष आहे त्याचं एक. लक्षात आलं का नाही? आणि मग त्याच्या पारावर बैठक. नवरा बायकोचं बी भांडण असलं की तिथंच मिटवायचं. आणि मग त्याची विशेषता होती गुरुजी महाराज, त्याची विशेषता होती. काय होती माहिती का? ती गावातले 4 कोण गोळा करायचे? शहाणे. गावातले 4 शहाणे माणसं गोळा करायचे. शहाण्या माणसांनी निर्णय घ्यायचा. बरं, पहिले शहाणे बी असे होते महाराज, हे खऱ्याला खरंच म्हणायचे. स्वतःच्या पोराकून बी चूक झाली तरी न्यायच द्यायची. देत होते का नाही? मग माणसं म्हण, नाही तू नुसता माणूस नाही, तू देव माणूस आहे. कसला माणूस आहे? देव माणूस आहे. आता मनाभर पोर आली, आता आमच्या वयाच्या आताच्या पोराला म्हणे, हे चल पारावर बसून 4 शहाणे बसून मिटू. पोरं म्हणतात, कोण शहाणे आहेत गावात? दाखव बरं मला शहाणे. सगळ्याचे लफडे मला माहिती तर शहाणे धोय रे गावात. अरे 1.5 शहाणे येत सगळे. कशाचे शहाणे येत? आता ती पद्धत राहिली नाही. काळ एक होता, देव माणूस आहे. म्हणजे जगाचं जे कल्याण करतात, जगासाठी जे जगतात त्यांचं नाव संत. तुकोबरा म्हणतात, आमचं दुसरं काहीच काम नाही. आता आम्हाला काम बी राहिलं नाही. काम नाही झालो पायी रिकामा. महाराज म्हणतात, तू कामान आता उरलो उपकारा पुरता, हे उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता, आता उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता. रोज संग राहिल्यामुळे जमलं. मी तर खालीवरच बघू लागलो इकडे तिकडे. बरोबर आहे का नाही? काय भाग्य तुमच्या गावाचं. आता खरं म्हणजे गावात कौतुक करणं बरं नाही, पण महाराष्ट्रात ढाले गुरुजी म्हणलं की गायक कसला बी चळचळच कापतोय. असला गावाचं भाग्य. गावाला बी त्याचा स्वाभिमान पाहिजे. आहे का नाही सांगा बरं महाराज?
कुठला बी महाराष्ट्रातला गायक असू द्या, कुठला बी. म्हणले तिकडं लय गायक भारी आहे, त्याच्या मागं डाले गुरुजीला म्हणायचं. म्हणलं त्याच्या मागं डाले गुरुजी म्हणायचे नाहीत, पण डाले गुरुजीच्या मागं बी ते म्हणत नाही. ध्यानात ठेवा. लक्षात आलं का नाही? मुद्दा एवढाच आहे. तुका म्हणे आता 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 उरुल उपकारा पुरता, म्हणजे संतांच्या महापुरुषाच्या जन्माला येण्याचं पहिलं कारण जगावर उपकार करणे. जगावर काय करणे महाराज? उपकार करणे. दुसरं त्यांना काहीही काम राहिलं नाही, काही काम नाही. लोकांवर उपकार करणं जर सोडलं तर ते दुसरं काही कळतच नाही. तुकोबाराचं प्रमाण सांगतो. तू ह्याला पाणी पिऊ द्या म्हणजे झालंच लगेच. त्या थापाता जाऊ बळबुद्धी ज्याची उपकारासाठी अमृत हे पोटी साठविले, अमृत हे पोटी बळबुद्धी ज्याची उपकारासाठी अमृत हे पोटी साठविले, अमृत हे बळबुद्धी ज्याची टिकून सुटलं उपकारासाठी आणि अमृत हे पोटी साठविले. जरा बोर व्हायले का भाऊ? हा कचे हा सांगू एकदा म्हणजे फ्रेश होतील म्हणून म्हणलं. तेच म्हणलं का बोर व्हायला असलं तर चहा मागून घेऊ. घ्यायचा चहा एकदा. हा 12 पर्यंत टेन्शनच नाही. तुमच्या चेहऱ्यावर 12 वाजून आहेत, बाकी काही नाही. लक्षात आलं का नाही? बळबुद्धी ज्याची उपकारासाठी, त्यांचं काम लोकांवर उपकार करणे. मला कसं असतंय, कुठल्या बी गोष्टीला पद्धत असते. कुठल्या बी गोष्टीला काय असते? पद्धत आहे. आता हे कसे आहेत? हे अधिकारी साधू आहेत. ही कसली अधिकारी? आता अहिल्या माता आहेत, ह्या अधिकारी महापुरुष आहेत का नाही? जिजा माता अधिकारी, कारण यांनी अधिकार परत्वे काम केलेले. त्यांचा अधिकार बी तेवढा होता. नाही तर इथं बापाची पुण्यतिथी न करणारे माणसं अहिल्या मातेच्या कार्यक्रमाला आवर्जून हजर राहतात का नाही? तर आज सांगा. राहतात ना. माईची पुण्यतिथी करीत नाहीत, पण इकडं हजर असतात का नाही? कारण ती आपल्याला जन्म देणारी माय असेल, पण जगाचं हित करणारी ती माय आहे, म्हणून तिचा उत्सव करणार. आणि अजून एक वाक्य बोलून जातो. यांचे उत्सव जे करायचे असतात संतांचे महापुरुषाचे, त्यांना बरं वाटावं म्हणून नाही, आपलं बिघडू नये म्हणून करायचं असतं. लक्षात आलं का नाही? ज्ञानोबाराचे शब्द सांगतो. मुक्ता ती निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. किंवा दुसरी ओवी सांगतो. हरपले आपण पे पावे तई पाहता संताया किंवा सावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. त्यांना दुसरं काही कर्तव्य नाही. जगाचं हित हेच त्यांचं मुख्य कर्तव्य आहे, म्हणून त्यांना अधिकारी साधू म्हणतात. कसले साधू म्हणतात? अधिकारी. आम्ही बी साधूच आहेत, पण आम्ही अशी बदमाश साधू आहेत. कसले साधू? बदमाश आहेत महाराज. आमचं काय नाही, बदमाश साधू आहेत आम्ही. पण हे ओरिजिनल साधू होते. ओरिजिनल साधुत्व त्यांनी स्वीकारलं, म्हणून त्यांना अधिकारी म्हणतात. आता अधिकार शब्दाचा अर्थ तुमच्या डोक्याच्या नाही, केसाच्या वरचा हे विषय तो काही सांगण्यासारखा नाही, पण ऐकून ठेवा. अधिकार शब्द तयार होत असताना 22 प्रकारचे उपसर्ग शास्त्रामध्ये, त्यातला आदी हा एक उपसर्ग आहे. आणि त्याला धातू लावलाय डुकणीय, करणे अर्थाचं द्योतन करणारा डुकणीय नावाचा धातू आहे. आदी उपसर्गपूर्वक डुकणीय करणे इति नाम अधिकार. म्हणजे 22 प्रकारच्या सूत्रापैकी अधिकार आदी उपसर्गाचं सूत्र सांगत असताना व्याकरणकारांनी सूत्र स्पष्ट केलं. काय? स्वदेशे शून्यत्वे सती उत्तर उत्तर बोधजनकत्वम. म्हणजे स्वदेशे स्वतःसाठी, शून्यत्वे सती शून्य आहेत, उत्तर उत्तर बोधजनकत्वम स्वतःसाठी जे शून्य आहेत, पण येणाऱ्या उत्तर काळामध्ये समाजाला बोध करणारे जे जनक आहेत त्यांचं नाव अधिकारी. लक्षात आलं का नाही? आणि म्हणून ही समाजाला बोधच आहे ना महाराज. आहे समाजाला बोध आहे, म्हणून त्यांना अधिकारी म्हणतात. आणि उपकार करण्यासाठी आले. कशासाठी आले? बोला की. बोलून तरी उपकार करा माझ्यावर, तेवढे तरी उपकार करा तुम्ही. कशासाठी आले? उपकारासाठी. पण आता कशाची बी पद्धत असते. कशाची बी काय असती? पद्धत आहे. कीर्तनाला बसायची बी बोला की पद्धत असते. ही वाजविण्याची बी पद्धत आहे, गाण्याची बी, महाराजांना येण्याची बी काय पद्धत आहे. काही काही येण्याची पद्धत आहे. अशी 4-2 तरी स्वर निघालेच असतील की, बरोबर आहे का नाही? अरे ही का पद्धत आहे का काय? का काय खरं आहे का खोटं आहे?
असू दे आता कसं का असताना काय करावं पण ही का पद्धत आहे का पण असा विचार करण्याची बी तुमची काही पद्धत आहे का काही गाडी बिडीचं काही अडचणी असतातच की बरोबर आहे का नाही पद्धतीवर मोडते कशावर मोडते कुठं बी गेलं तरी गावाला पद्धत आहे का या महाराजाला का पद्धत आहे का कीर्तनाची काय पद्धत आहे का बोलण्याची कसल्या बी गोष्टी वागण्याची बी काय असते पद्धत असते पद्धत कशाची बी पद्धत असते मग उपकार करण्याची बी पद्धत आहे ना हा आता हे बघा एक पाय पुढून एक पाय इकडे हे कॅमेरेवाल्या इकडे इकडे काय काय मला तुझ्यावर उपकार करा ही पद्धत आहे उपकाराची ही उपकाराची पद्धत आहे का नाही जगात उपकाराची पद्धत सांगायची होती पण आता कसं आहे उपकाराची पद्धतच वापरली तुकोबारायांनी पण जगात तशी पद्धत कुणाचीच नाही अशी पद्धत निवडायची म्हणले जगातली सगळ्यात चांगली पद्धत जर कुणाची असेल तर ती पद्धत आहे मायबापाची कुणाची पद्धत आहे बोला की त्या पद्धतीसारखी पद्धतच जगात दुसरी कोणतीच नाही पण आता नाईलाज आहे म्हणून खरं तर मायबापाच्या पद्धतीपेक्षा बी मायबापापेक्षा बी जास्त उपकार आहेत आपल्यावर कुणाचे कुणाचे संतांचे पण आता त्या पद्धतीपेक्षा चांगली पद्धतच जगात नाही महाराज म्हणतात केले उपकार सांगू मी काय केले उपकार सांगू मी काय आपण करी ऐशी माय बावन करी ऐसी माय धर्मे त्यांचे देखील पाय धर्मे त्यांचे देखील दिले अक्षय अभयदान गा दिले अक्षय अभयदान गा दिले अक्षय अभयदान दिले अक्षय अभयदान केले उपकार सांगू मी काय कुणापेक्षा जास्त बाप न करी ऐशी माय माय बाप जे उपकार करणार नाहीत ते उपकार आमच्या संतांनी केले पण आता मायबापापेक्षा मोठी पद्धतच जगात कोणती नाही म्हणून तुकोबारायांनी पद्धत कोणती वापरली तुम्ही संत माय बाप कृपावंत संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत संत माय बाप कृपावंत कायम पतित कीर्तिवान कायम पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा मोकळ्या वाजवायच्या पद्धत वापरली मायबापाची पद्धत कोणाची वापरली मायबापाची जगात तशी पद्धतच नाही मा तसली पद्धत कुठंच नाही बायकोची तर पद्धतच नसती मला वागण्याची काय पद्धत आहे का ही काय बरोबर आहे का नाही सांगा ही काय पद्धत असते का सासरवाडीला गेलो मी तिथं गेलो इथून जाताना खुश होती तिथं गेलो माय फुगली मी म्हणलं काय झालं ग माझी मैत्रीण भेटली होती म्हणलं मग काय झालं आणि तुम्ही तिकडे कीर्तनला गेलो काय बी घाल जा पण इकडे माझ्या बापाच्या इकडे येत असतो पॅन्ट घाली जा
आम्हाला झालं काय माझी मैत्री म्हणत होती तो धोत्रावला तुझा सासरा आहे का ही का पद्धत आहे होय ही पद्धत आहे अगं येडे म्हणलं धोत्रामुळेच बरं आहे आपलं नाही तर काय करे लक्ष द्यायला लागले का नाही पद्धत असते का माय बापाची पद्धत आहे त्या तुम्हाला मायन बाप कधीच म्हणणार नाहीत किती पैसे आणले अजिबात नाही महाराज हा बायको म्हणून कितना कमाया लक्ष द्यायला लागले का नाही पण मायन बाप एकच असतात किती एकच म्हणतात बेटा कुछ खाया जेवण केलं का हा शब्द पहिला माईचा बापाचा येणार जगात तशी पद्धत कुठंच नाही चला काय म्हणणं आहे ज्ञानोबराय म्हणतात कसली पद्धत आहे माय बापाची ऐका जैसा का स्वभाव माय बापांचा स्वभाव म्हणजे पद्धत कसली अपत्य जरी बोले बोबडी वाचा तरी अधिक चितयाचा संतोष अथी ज्ञानोबराय म्हणतात जैसा का स्वभाव माय बापांचा कसला स्वभाव आहे माय बापाचा स्वभावाची पुढच्या ओळीत लगेच सांगितलं बालक बोबडा बोले का वाकुडा विचुका पाऊले ते चोज करून माऊले रिजे जेवी कसलं बी असलं तरी माय बापाला लेकरू प्यारच का कसं बोला हो कसलं बी असू द्या माय बाप्पाला देवापेक्षा बी जास्त प्रिय असते का नसते आणि लेकराला बी माय बाप्पापेक्षा कोणीच प्यारं नसते मेकअप करून एखादी बाई मांडायची काळी झरी एखादी त्याची माय लेकराची माय लेकरू माईकडे जाईन का मेकअपवालीकडे जाईन फक्त लेकरू 5 वर्षाच्या आतलं पाहिजे देण्यात यायला लागलंय का माझं बोलणं कुणाकडे जाणार मेकअपवालीकडे हा नाही जैसी तैसी माय बरी मनाला त्या माना येरी मनाला त्या माना येरी मनाला त्या माना येरी जैसी तैसी माय बरी मनाला त्या माना येरी मनाला त्या माना येरी मनाला त्या माना येरी जैसी तैसी जशी असेल तशी माय बरी मग मानायला प्रत्येक सप्त्याच्या गावात 2-3 तरी माया असतात आपल्या असतात का नाही आई थोड्या शेंगा द्या असतातच का नाही सांगा मानाला त्या माना येरी मानायला तर बायको सोडली तर जगातल्या लहान मुलीला बी तुम्ही आई म्हणू शकता मानायला काय अडचण आहे मानायला किती बी आई आहेत पण जैसी तैसी माय बरी जशी असेल तसली आपली मायच प्यारी आहे आगा आपुली माय ज्ञानोबराय कुरूप जरी होय कुरूप फुटलेली जरी असली तरी आपली माहिती माय असते कारण त्या मायबापासारखी पद्धत जगात कुणाचीच नाही तुकोबारायने उपकाराची भाषा करत असताना पद्धत वापरली मायबापाची कशाची पद्धत वापरली मायबापाची कारण ते जेवढे नम्रतेनं उपकार करू शकतात तेवढे कुणीच नाही कोण्या बी इथं बसलेल्यानं म्हणायचं काय आमच्यासाठी माईनं बापानं काय काय केलं नाही सांगा काय काय केलं नाही माय बापाने भरपूर केलंय ना काय केलंय काही सांगायची गरज आहे का काय केलंय सांगा अहो शिशू करायची कुठं कळत नव्हतं ते सुद्धा आपण मायबापाच्या मांडीवर लघवी संडास सुद्धा केली का नाही केली सांगा प्रत्येक माईनं बापानं आता इथून पुढं ते लेकराची संडास वगैरे तर फोटो काढून ठेवायचा मांडीवर हागलं हे झालं की कारण ती पुन्हा बनतंय ना भविष्यात काय केलंय आमच्यासाठी दाखवायचं ही केलंय तू यासाठी काय करायचं राहिलंय अजून कारण अवलादी बेकार निघाल्यात आताच्या खरे का खोटे सांगा बरं महाराज अवलादी बेकार काय आमच्यासाठी काय केलंय म्हणते तेव्हा दाखवायचे फोटो काढून ठेवायचे हे असलं केलं तुझ्यासाठी काय नाही केलं आणि आताच्याने बी नीट ऐका पोरांनी जी पोरं मायबापाला म्हणते तुम्हाला काय कळतं ना आम्ही आमचं करतो त्यांनी जरा आठवा तुम्ही तुमच्या लेकरासाठी जेवढं करतात तेवढं तुमच्या मायबापाने तुमच्यासाठी केलेलं आहे याचा विचार आपण ज्ञानोबराची भाषा फार कठीण सांगितलं तर राग येईल गावात तुम्हाला मान आहे जग तुम्हाला मानतंय पण मायबापाला जर नीट बोलत नसाल तर तुमच्यासारखे मूर्ख माणसं जगात दुसरे कोणतेच नाहीत ओवी सांगतो मी बोगस मी सांगत नाही ज्ञानोबराय म्हणतात त्या ज्ञानोबराची ओवीच आहे काय की जगामध्ये तुम्हाला किंमत आहे कुठं किंमत आहे जगात किंमत आहे पण घरी माता पितरा धड बोले ना संसारा येर विश्वी आदरा विश्वात आदर आहे पण मूर्ख जायचा त्याच्यासारखा मूर्ख माणूस जगात कोणताच नाही कोणत्या बायकोच ऐकून माईला बापाला धुसफूस करतो त्याच्यासारखा मूर्ख माणूस जगात कुठलाच नाही म्हाताऱ्याने डायरेक्ट होकारार्थी माता माना हलविलेल्या आहेत लक्ष द्यायला लागलं का नाही गोष्ट खरी का खोटी सांगा ओवी ज्ञानोबराची
तुमचा जगात मान असेल, पण मायबाप ही देवापेक्षा काही कमी नाहीत महाराज. तू का म्हणे मायबापे आणि अवघी देवाचीच रूपे, बरोबर आहे का नाही? अहो एवढं मात्र खरं, ये तो सच है कि भगवान आहे का नाही सांगा? धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. त्यांच्यासारखं जगात कुणी होणार नाही. ती मायबाप सांगण्यापुरतं नाही, ओवी प्रमाण देऊन तुम्हाला सांगायला लागलोय. त्यांच्यासारखे उपकार कुणीच आहे. हे बघा, बायकोचं ऐकायचं नाही असं नाही. आजी तिचे कसं आहे, आपल्या भाकरी तुकड्याची पंचायत असते, बरोबर आहे का नाही? 100% ऐकायचं. पण आपलं कसं असते, हो 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 बरोबर आहे, खरं आहे तुझं, नाही नाही बरोबर आहे ते काय, आता हे असं करावं लागेल 100%. उगाच मी सोडतो काय, त्यांना करावंच आपल्याला, चालायचं त्यानं करू जातान. आणि मग कवा हे आता 2-3 दिवस झाले म्हणून ते करून घेऊ तेवढं. असं घडी गेली की पिढी जात असती. लक्षात यायला लागलं का नाही? तोंडाला लागत बसायचं नाही. तोंडाला लागलं रे बाबा, भांडण पेटलं म्हणून समजायचं. बायको थोडी गरम झाली की आपलं उठायचं, बस स्टँड जायचं, पुडी पिढी तंबाबा खायची. 9-10 वाजता तिचा फोन येणार, गिळायचं नाही का म्हणून. लक्षात यायला लागलं का नाही? पी प्रेमळ असते विचार, गिळायचं नाही का, मग आपण त्याच्या राखेल टाकायचं नाही. माझ्या कोणी एकदा तशी चकली झाली, आपण जी आहे ती खायचं. मला फोन केला, गिळायचं नाही का, आता मला बाहेर चाबऱ्यावर बोलायचं सवय. मी म्हणलं हो गिळायचे. काय केलंच गिळायला? आता तर पेटलं की. ती मला 20 केलंय. मी म्हणलं बरं मग जेवून झोप, मला उशीर होईल. आता काय करावं सांगा? ज्यांना कळलं नाही त्यांनी आराम करा, निवांत. घरी बिले गरमत आहे तर करमत आहे, मस्त छान आहे. तर लक्षात आलं का? काय करावं सांगा? तोंडाला लागत बसायचं नाही. हो 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 म्हणायचं, चलत राहायचं. काय करावं? कडीला काढायचं संसार. मला माझ्या मागं लागली एकदा बायको, तुम्ही एकटे छिंडातात, मला कुठे नेतच नाहीत. मी म्हणलं चल. एकदा महिनाभर गाडीत बसली, उतरलीच नाही खाली महिनाभर. पण मी फुकट फिरविणारा महाराज नाही. मी औंड्याकडे निघालो की येताना गावाकडून निघाल्यापासून जेवढे ओळखीचे घर आहेत तेवढ्याच्या घरी बायकून लेकरं घेऊन जायचं. रामकिशन बुवाच्या घरी येता येता जायचं. आता लाज का जर रामकिशन बुवाला माझ्या बायकोला 200-300 साडी घ्यावं लागेल का नाही? हो रामकिशन बुवा घेऊ नका, पण म्हणा इज्जत जाऊ देऊ नका, बरोबर आहे का नाही? माणूस लेकराच्या हातात काय 100-50 रुपये देत, 2 लेकरं 200-300 व्हायचे. रोज घर 10-15 करायचो ना. लेकराच्या हातातल्या पैशावर डिझेल भागायचं आणि रोज 5-50 साड्या यायच्या. साड्या झाल्या 1,500. परवा दिवशी तिला साड्या दुकान टाकून दिले, बंग चालायला लागले. लक्षात यायला लागले? माल संपला की महिनाक्षी फिरवायची. लक्षात यायला लागले? कशी वाटली आयडिया? कशी वाटायला लागली? माझ्याकडे लक्ष द्या. काय करावा? ऐकायचं जरूर, पण त्यांच्या ऐकून मायबापाला त्रास होईल असं कधी वागायचं. बोला की बोला. आता जी बोलत नाही ती काहीतरी खालीवर व्हायला लागले म्हणून समजायचं. मायबापाला त्रास द्या. हा बघा कसं असते. आई तुम्हाला सांगतो, माझी विनंती तुम्हाला. काय होतं तुम्ही म्हणता ते म्हाताऱ्यानं असं केलं, म्हाताऱ्यानं ठीक आहे बाबा केलेलं असेल, पण तुम्ही आलेला आहेत आता समजा माझ्या लग्नाला 10 वर्ष झालं, माझी बायको 10 वर्षापूर्वी आलेली. पण 10 ज्या वेळेला तुम्ही आमच्या घरी आलेला असतात, जेवढ्या बी बायका आहेत तेवढ्या, त्यावेळेला नवऱ्याचं वय टाकून दिलं तर 20 वर्ष 20 वर्षाचं असेल. पण त्या 20 वर्षाच्या अगोदर 20 वर्ष त्या मायबापांनी तुमच्या नवऱ्यासाठी खड्याचे खडे खाऊन जीवन जगलेलं हे तुम्हाला माहीत नसते. तुम्हाला माहीत नसते. मायन बाप अर्धपोटी राहिलेले असते. घरात भाकरी 2 असल्या आणि जेवणारे माणसं जर 3 असले तर मला भूक नाही म्हणणारा बाप असतो. हे तुम्हाला माहीत नाही ना. तो ह्या बायाचं एक मला असं नवल वाटतंय ना, असा तुमचा कधी कधी राग येतो. कारण स्त्री शक्ती नावं ठेवून आहेत, आईल्या माताची जयंती आपण करतात, नावं ठेवून आहे. पण इकडं सासऱ्याला नीट बोलत नाही, चहा नाही, भाकर नाही, आणि तिकडं भाऊजाईला जाऊन शिकवित्यात नीट सांभाळ. तुला लाज वाटते का नीट सांभाळाय म्हणायला? तुझ्या जीवाला काही लाज गीज आहे का नाही तुला? हां, तू हे सासरे नीट सांभाळ ना, पुन्हा तिकडं भाऊजाईला जाऊन आणि नीट सांभाळ, सासरे देव असते. आणि तू हे नदीला आहेत ना, तू हे कुठे सांग ना. आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही. आणि तुझ्या म्हाताराला नीट होय इकडं ती भाऊजाईला समजून सांगायला लागली. जी बाई सासू सासऱ्याला त्रास देती तिच्या भाऊजाईने तिकडं मायबापाला दुसपूस सुरू करायची. लक्षात यायला लागले का ना? इकडं नीट झालं की इकडं बराबर नीट होतंय. कळायला लागले का माझं बोलणं? ही अशी पद्धत वापरायची. कुणाचे का व्हायना मायबाप. मला एक जण परवा दिवशी म्हणला प्रत्येक मुलीला जर मायबाप सांभाळण्याचा अधिकार असता तर या जगात वृद्धाश्रमच झाले नाही. कुणाचेच मायबाप वृद्धाश्रमात गेले नसते. बरोबर आहे की? या जगात मुलीला जर मायबाप सांभाळण्याचा अधिकार असता तर या जगात कुणाचेच मायबाप वृद्धाश्रमात गेले नसते. मी म्हणलं येड्या, प्रत्येक मुलीनं जर सासू सासरे सांभाळले असते तर या जगात वृद्धाश्रमच राहिले नसते.
कशाला राहिले असते सांगा. आपले सासू सासरे नीट सांभाळले की जग सगळं व्यवस्थित आहे ना, काय अडचण आहे का सांगा, काही नाही. म्हणून तुकोबारायांनी पद्धत जी वापरली ती मायबापाची पद्धत वापरली. त्या पद्धतीसारखी पद्धत जगात कुठली चांगली नाही. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत, मायबाप शब्द लावले त्यांना. मायबाप आहे तुम्ही आमचे, बरोबर आहे का नाही, तुम्ही आमचे मायबाप आहेत. आणि त्यांना विशेषण लावलं. काय विशेषण आहे? कृपावंत. विशेषण काय लावलंय? कृपावंत. त्याच्यामध्ये कृपू नावाच्या धातूपासून कृपावंत शब्द तयार होतो. कृपावंत शब्द हा बहुवचनातला आहे. कोणत्या वचनातला आहे? बहुवचनातला. त्याचे 3 प्रकार पाडले जातात: एकवचन, द्विवचन, बहुवचन. वचनाचे प्रकार 3. वचनाचे प्रकार 3: एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. कृपावान एकवचन, एक प्रकारचं सामर्थ्य. कृपू नावाचा धातू सामर्थ्यार्थाचं जोतन करणारा. कृपू सज कृपाळू. आपल्याकडे काय शब्द आहे? कृपाळू. ळच्या जागी लचा उच्चार करण्याची पद्धत व्याकरणामध्ये आहे. कृपाळू शब्दाचा अर्थ करत असताना कृपालयते इति नाम कृपालू, म्हणजे ते कृपा पाळू नयेत त्यांचं नाव कृपाळू. आणि कृपा म्हणजे सामर्थ्य. कृपा म्हणजे सामर्थ्य. गंगा महाराज सामर्थ्य त्यांच्याकडे असतं. मग कृपावान एक वचन, एक प्रकारचं सामर्थ्य. कृपावंतौ तला एक काना 2 मात्रे, तौ त्याला द्विवचन म्हणायचं, 2 प्रकारचं सामर्थ्य. आणि कृपावंत त म्हणजे वर एक टिंब, तवर एक टिंब आणि त्या तच्या पुढं 2 टिंब. लक्षात आलं का नाही? पुढं कृपावंत म्हणजे बहुवचन, अनेक प्रकारचं सामर्थ्य ज्यांच्याकडे त्यांना कृपावंत म्हणतात. पण तुम्ही संत कोण आहेत? मायबाप आहेत. पण विशेषण आहे सामान्य मायबापासारखे नाहीत, तुम्ही कृपावंत आहेत. तुम्ही कृपावंत आहे. कारण इकडे बी मायबाप आहेत. हे मायबाप आणि त्या मायबापात फरक काय? जन्म देणारे जे मायबाप आहेत ना, मायबापे सांभाळीती लोभा कारणे पाळीती, लोभा कारणे पाळीती, लोभा कारणे पाळीती. मायबाप सांभाळीती लोभा कारणे पाळीती, लोभा कारणे पाळीती, लोभा कारणे सांभाळीती, लोभा कारणे पाळीती, लोभा कारणे मायबापे सांभाळीती आणि लोभा कारणे पाळीती. पाळतेत मायबाप. खाऊन पिऊन दष्टपुष्ट करायचं, तालीम लावायची, जिम लावायची, काजू बदाम दूध पाजायचं. कशाला? हरिपाटाला पाठविल्यासाठी, बावकीच्या अंगावर सोडण्यासाठी. दांडची दांड बनवायची. माणसं म्हणतात बी थांब पोरग हाताखाली होती दाखवतो तुला, म्हणतात का नाही सांगा. हा, पण संत तसे नाहीत. संत कृपावंत आहे. ते आपलं हित कशात आहे एवढंच बघणार, बाकीचं माहित नाही. हित नाही ठावे जननी जनका दाविला लौकिकाच्या ऋतीही. माय बापाला आपलं हित माहिती नाही, म्हणून मायबाप जरूर सांभाळतात, पण मायबाप लोभासाठी सांभाळतात. संसार चांगला करायला शिकवणारे जन्मदाते मायबाप आहेत आणि देव आपलासा करायला शिकवणारे संत मायबाप आहेत. म्हणून त्यांना शब्द वापरलाय कृपावंत आहे. ते कसलेत? त्यांचीच ताकद आहे, त्यांचा अधिकार आहे, त्यांचा आशीर्वाद लागतो. आशीर्वाद द्यायला बी ज्ञान लागत आणि शाप द्यायला तप लागत. आपल्याकडे कोणतंच नाही, आपल्याकडे कोणतंच नाही. माझा तर आशीर्वादच लागा नाही. काय झालं 1-1.5 वर्षात काही मिळत लागा नाही. मी गेल्या वर्षी दिंडीत एक जणांना आशीर्वाद दिलता. म्हणलं जा तुझं कल्याण होईल. काल मी पत्रिका वाटा गेलो दिंडीच्या, मग भेट झाली. म्हणलं बरं आहे का? हो म्हणला 10 एकर इकला आपण. म्हणलं यंदा दिंडी चल माझी घराला बी गिराईक लागते, मोकळा होऊन जातोस म्हणजे गोसाई झालाच म्हणायचं. पुन्हा काय अडचण आहे का? माझा आशीर्वादच लागा नाही याला. काय झालंय? आणि मला दिसायला बी कमी दिसायला लागलं. चिलर तर दिसणार, निष्ठ नोटा दिसायला. काय झालंय आणि काय नाही. बाया म्हणत्या माय मी याला पैसे मागायला लागलाय. आम्ही तर पैसे नाही आणले, नसू द्या मी सोनं बी घ्यायला लागलोय. आता काही अडचण नाही. काय करावं? नती झुंबर मोरण्या नेकले जोते द्या थोडं थोडं, बरोबर आहे का नाही? हां, बाया म्हणतात किती माहिती मेल्याला. मग मला बायको नाही का? बायकोला धोतर घालून फिरू काय? तिला घ्यावाच लागते ना हे सगळ्या गोष्टी. लक्षात ठेवा, आशीर्वाद साधू संताचा, कुणाचा बी आशीर्वाद लागत नाही. 2 वर्ष झालं लग्न म्हणून माझ्याकडे आलंय. जय हरी म्हणलं, जय हरी. बायको मी म्हणलं बरं आहे, लग्न झालं चांगलं आहे म्हणलं. 2 वर्ष झालं मस्त आहे म्हणलं. पहिले 6 महिने नीट चाललं. म्हणलं मग 1.5 वर्ष झालं असं आहे.
मला मोह 6 वर्ष झाला असं मोह नीट नाही तर तू कुठं नीट करीत बसू सांग. फिरायला पडलं मशीन म्हणते मला रांगवा नाही का दसनेलीच पिढाय का नाही सांगा बरं. आपलंच आपल्याला पडलं लोकांचं कुठं नीट करीत बसव सांगा ना. इकडे आणि लोक तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. माझ्या पायानं मी 9 दिवस झालं घरी गेलो नाही म्हणून तू ह्या घराला लावून का व्हायला निघायचं तुला माझ्या पाय लावून. पण लोकांची भावना असते श्रद्धा असते ती गोष्ट निराळी आहे. आपला विषय आपला मुद्दा ते कृपावंत आहेत. त्या संत मायबाप कृपावंताचं माझ्या वाणीनं वर्णन करणं शक्य नाही. शब्द वापरले काय मी पतित कीर्तिवानू. थोडा विचार करा. जगद्गुरु ही पदवी ज्यांना प्राप्त झाली ते स्वतःला पतित म्हणून घेतात. काय म्हणून घेतात? पतित म्हणून घेतात. आपल्या लोकाला लहानपणा घ्यायचं म्हणलं की नको वाटतं. आपल्या लोकाला मोठेपणा पाहिजे. आहे का नाही सांगा बरं. मोठेपणा पाहिजे आपल्या लोकाला. मी असं केलं मी तसं केलं माझ्यामुळं होतंय मी म्हणून सपताय. तू मर. तू पाहुणे रावळे गोळा करायलास. तू मेलेव चांगले महाराज येणार गावात. तू मर पाहिला. माझ्यामुळं व्हायलंय मी असं करतोय. आणि लाजा बी वाटत नाहीत महाराज. लाजा बी वाटत नाहीत काही कळत बी नाही. आमच्या आम्ही होण्याचं कीर्तन ठेवण्यात तर महिपट्टी माघारी द्या. तुला काही लाज गीज हाई का नाही. कीर्तन पाहुण्या रावळे नसते. त्याच्या वक्ता 10 सहस्त्रेषु 10,000 एक वक्ता असतो. तो बोलवायचा असतो निवडून. आमचा मेवना चांगला आमचा साडू चांगला गायक मग रविवारी बोलो. इकडं कुठं बोलवायला सप्त्याला. पाहुण्या रावळे रविवार ठुलाय मोकळा. लक्ष द्यायला लागलंय का नाही. क्वालिटी असेल वेगळी गोष्ट आहे. बरोबर आहे का नाही. माझ्याकडे लक्ष द्या. काय आपल्याला पटत आहे का काही कळत नाही आपल्याला. काय नाही. अहो मंदिराचे पैसे खात असतील का. मंदिराचे पैसे हान सप्त्याचे पट्टीतले पैसे हान. तुम्हाला काही लाजा गिजा काहीच वाटत नाही महाराज. काही नाही. आणि पुन्हा मागकीच्याने हिशोब मागितला. हिशोब ठेवा हान तुम्ही मला नाही शब्द करा. अरे नको करू पण मागचं तर क्लिअर कर ना. असं कसं करायला लागलास तू. मागच्या मंदिरातले पैसे 10 रुपयालाच नालाय का तू. मग जावायला मोटरसायकल घेऊन दिलीस आणि आता फेकायलाच का वाया. आम्ही नीट करू पण पहिलं क्लिअर कर मागचं. असं वागून कसं जमन सांगा ना. कुठं तरी पाणी मुरायले का ग बसायला लागलात. लक्ष द्यायला लागलंय का नाही. बोला ना मोकळ्या मनानं. काय चुकायलंय कुठं सांगा ना. मोकळं बोला ना. आपण कसं वागतो. तुम्ही किती महाराज उघडून प्यालात तरी उपयोग नाही हो. तुमचं वागणं नीट पाहिजे. काय करायचं तुमच्यावर. पापी मन हे पाप करोनी सैरा वैरा पळतैर. काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतैर. कुणाला नाही कळत पण देवाला कळतंय. किती बी लांब कुठल्या बी धाब्यावर जाऊन बसा लांब गाडी लावा कुठे बसा कुणीच बघत गाव बघत नाही पण देव खरंच आहे. लक्षात यायला लागले का नाही. कुणाच्या बी नजरेतून चुकू शकतो माणूस पण देवाच्या नजरेतून चुकू शकत नाही हे लक्षात ठेवा. म्हणून आपलं वागणं लोकाला कसं वाटतंय हे महत्वाचं नाही. आपलं वागणं स्वतःला चांगलं वागतंय का याचा विचार केला पाहिजे. म्हणून आम्ही हमेशा गुरुजी एक वाक्य सांगतो. तुम्ही लोकाच्या नजरेत कसे भाऊ हे कसंही असू द्या. तुम्ही लोकाच्या नजरेत कशी असू द्या. तुम्ही स्वतःच्या नजरेत चांगले असले पाहिजे. मग तुमच्या स्वतःला वाटलं ना आपण चांगलं वागतो मग लोक काय म्हणायचे ते म्हणू द्या. लोकाचा तेवढा विचार करू नका. कारण लोक लग्न करू जाता म्हणती हा मातला न करू जाता म्हणती नपुसक. हे असले लोक आहेत. त्याच्यामुळे त्यांचा विषय सोडून द्या. पण तुम्ही केलेली भक्ती देवाला आवडते का. आपण केलेला परमार्थ संतांना आवडतो का याचा विचारच आपण करत नाही. आम्ही एखाद्या गावात गेलो की लगेच तरुण पुरं येणार. महाराज आज असं हो देतात असं म्हणजे काय घुंगरं बांधून करायचा विषय हो का काय. हा कीर्तन कीर्तनाच्या पद्धतीने असलं पाहिजे. भजन भजनाच्या पद्धतीने असलं पाहिजे. व्यवहाराच्या पद्धतीने असलं पाहिजे. माझं बोलणं लक्षात येते का तुमच्या. आपलं वागणं कसं आहे याच्यावर बिलं निघत आहेत. माळी घालून या जण पैसे देणारे किती भजने दाखवू चला. किती दाखवू सांगा ना. टपूगंध हाणतेत सकाळी सकाळी. माळ ताशी दुमती करून मसाळाला हाणली तर मसाला टिंगून एवढी माळ घालतेत. काकड्याला उठायचं आमच्या ते एक भजन्या. काकड्याला सकाळी 4ला आणि आपल्या म्हशी दुसऱ्याच्या गावात सोडायचं आणि पुन्हा उठा साधू संत उठलेत गहू हाणलाय म्हशीनी तू ते बघ पुन्हा उठव. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. मी हसण्यासाठी अजिबात बोलत नाही. आपलं वागणं किती योग्य आहे हे बघणं गरजेचं आहे ना. एक वाक्य सांगू द्या मला. आपल्या लोकांचं काय झालंय. आपल्याला दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ दिसतंय पण आपल्या डोळ्यातलं कुसळ दिसत नाही. ही शोकांतिक आहे. दुसऱ्याचं इतकं असलं की इतकं दिसतंय पण आपल्या डोळ्यामध्ये मुसळ आहे पण ती बारीक कुसळ सुद्धा आपल्याला दिसत. आपली चूक आपल्याला दिसत नाही. आपल्याला नेहमी चूक दिसते ती दुसऱ्याची चूक दिसते. मला असं वाटतं दुसऱ्याचं कुठं चुकतंय यापेक्षा आपण कुठं चुकलोय याचा विचार केला पाहिजे. नक्की मला त्यानं नाव उठवले मला ते वाईट म्हणलाय. ती वाईट का म्हणलाय याचा विचार करत बस. तो काय म्हणलाय याचा विचार करू नको. ज्या अर्थी त्यानं वाईट म्हणलाय 100% 1% तरी खरं असेल. लक्षात येते का माझं बोलणं. लक्षात 1% तरी खरं
खरं असेल, हा एखादा मला साठे मारायला नालायक माणूस आहे, कीर्तन चांगलं केलंय म्हणून म्हणू द्या ना, तासभर उशीर आलाय, चुकीत सापडत होत ना आपण. या जगात कुणीच शहाणं नाही, कुठं तरी थोडंफार पाणी मुरायलेलं कळायला लागले का नाही. हां, पण एक आहे, आपला परमार्थ देवाला आवडला पाहिजे, एवढं चांगलं वागलं पाहिजे, आपलं लांबलं पतित इथून, बरोबर आहे का नाही. एवढं तुकोवर आहे, स्वतःला पतित म्हणून घेतात. आणि आपल्याकडे एवढंच आहे, जसं की नाथ महाराजाची ओवीच आहे, गाडी खाली चाले श्वान आणि म्हणे माझा वेग आहे गहन. गाडी खाली कुत्रं चलतं, चला नाही का काय करायचं, पण त्या कुत्र्याच्या डोक्यात एकच असतं, मी म्हणून गाडी, नाहीतर गाडी चलवू शकत नाही, असं बऱ्याच कुत्र्याच्या डोक्यात आहे. मी 4 पायाच्या कुत्र्याबद्दल बोलतोय, हे लक्षात ठेवा, बाकी काही नाही. म्हणून तुकोबर आहे, स्वतःला पतित म्हणून घेतात. काय मी पतित कीर्तिवानू, पण आता त्यांच्याबद्दल बोलता येत नाही. पण अहिल्याबाई सारखे महापुरुष असतील, तुकोबारायसारखे संत असतील, ज्ञानोबारायसारखे संत असतील, आम्हाला जास्त त्यातलं कळत नाही, पण आम्हाला असं वाटतंय ते जे जन्माला आले त्याचं कारण. अवतार तुम धराय कारण, कारण अवतार तुम धराय कारण, कारण अवतार धराय कारण, कारण अवतार तुम 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 धराय कारण, अवतार तुम धराय कारण, जन जन जीवा उतराय जन जन जीवा, अवतार तुम धराय कारण, कारण अवतार तुम धराय कारण, कारण अवतार तुम धराय कारण, उतराय जन जन जीवा, उतराय जन जन जीवा, अवतार तुम धराय कारण, अवतार तुम धराय कारण, अवतार तुम धराय कारण, अवतार तुम धराय कारण, अवतार तुम धराय कारण. वा वा, एकदा टाळी वाजवा जोरदार सगळ्यांसाठी. अवतार तुम्हा, मला असं वाटतंय माणसं एवढा बी उशीर झाला तरी नुसत्या अर्ध्या बटाट्याने टका 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 बघायला लागलेत. एवढाच महाराज हे म्हणाले, दणदणच बोलायला लागला, हो काही बी आहे ना, काय वय नाही, काय करावं सांगा. बघा इकडे, डरते वो लोग है साहब जो पाप करते है. लक्षात आलं, भीती त्यांना वाटत असती, दुनियाचं पाप करते त्यांना. कळायला लागले का नाही. आमच्या शेजारी एक मोठे शेठजी सोन्याचे सावकार आहेत, कोमात गेलेत. आणि आमच्या म्हातारीला म्हणलं, आमच्या आजीला म्हणलं, बाई अवघड झालं, ते आपले सावकार कोमात गेलेत. आमची बाई काय म्हणली, पैशावाले आहेत, कुठं बी जाते, त्याचं काय म्हणजे हाय का काही थोडंफार काही काय. मी आता पायात पडलो, निघून गेलो. खरंय म्हणलं, आता बोलाव काय, सांगा पुढचं काय बोला. संत जे या ठिकाणी अवताराला आले, त्यांच्या अवतार कार्याची कारण मीमांसा एकच आहे. काय अवतार तुम्हा धराया कारण, काय कारण, उद्धराया जन जड जीवा, जड जीव म्हणा किंवा जड जीवा म्हणा, जड जीवांचा उद्धार करणे हे संत. इकडे बघा, इकडे तो अवतार, बरोबर आहे का नाही. अवतरती म्हणजे खाली येणे, कुठं येणे, खाली येणे. मग आता अवतार संतांचाही अवतारच आहे आणि देवाचाही अवतारच आहे. संताचा काय भाऊ, इकडे बघा की, संतांचा काय अवतार आहे आणि देवाचा सुद्धा काय अवतारच आहे. म्हणून आता कामं वेगवेगळे आहेत. संत जे अवताराला येत असतात त्यांचे कामं वेगळे आहेत आणि देव अवताराला येत असतो त्याचे कामं वेगळे आहेत. देव अवताराला येतो 3 कामासाठी. देव अवताराला येतो किती कामासाठी? 3 कामासाठी. देवाची कामं 3. इकडे बघा, इकडे बघा, काय त्यांची ती बघतील ना, तुम्ही कशाला टेन्शन घेता. तो तुम्ही इकडे एक उठलं की सगळे उठत राहते, कशाला. इकडे बघा की माझ्याकडे लक्ष द्या. गेलं माझ्या ध्यानातून. काय करायचं आता सांगा. हा 3 कारण कशाचे? अवतार कोणाच्या? देवाच्या. हाय हाय हाय, मोसम टिकून आहे. लक्षात आलं का नाही. देवाच्या अवताराची 3 कारण आहेत. आता कोणते कोणते भगवान गीतेमध्ये बोलून गेले. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान
पवित्रानमधर्मस्य तदास्माकं धर्म रक्षावया अवतार घेसे धर्म रक्षावया अवतार घेसे पुण्या पाळीसी भक्त जना पुण्या पाळीसी भक्त जना अंबरुसी साठी जन्म सोसी हो अंबरुसी साठी जन्म हा सोची पुण्या पाळीसी भक्त जना पुण्या पाळीसी जय हो भक्त जना अंबरुसी साठी जन्म सोसी अंबरुसी साठी जन्म सोसी जन्म सोसी जन्म सोसी धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. बरोबर आहे का नाही? याचा अर्थ यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम अभ्युत्थानम धर्मस्य तदास्माकं सृजाम्यहं पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. देवाची कामं तीन, एवढे तीन कामं येणार, आल्या पावली तीन कामं पटपट पटपट उरकिणार आणि निघून जाणार. देव आहे. बघा तुम्ही, पहिलं काम भक्ताचं रक्षण. तुम्हाला तुकोबराची भाषा सांगतो, भक्ता राखे पायापाशी. दुसरं काम दुर्जनाशी संवारी. भक्ताचं रक्षण काय बघा, वानराचा सांभाळ केला, रावणाला मारून टाकलं. लक्षात आलं का नाही? आणि तिसरं काम बाळक्रीड येते, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. देवाचे कामं झाले तीन. देवाचे कामं किती? पटकन बोला. तीन. भक्ताचं रक्षण, दुर्जनाचा नायनाट आणि धर्माची संस्थापना. येणार, आल्या पावले तीन कामं करणार, आलं तीच निघणार. पण आता संतांचं कसं आहे, देवापेक्षा एक काकण किंमत जास्त आहे. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, आम्ही देवापेक्षा श्रेष्ठ आहेत, आम्ही देवाला बी मोजित नाही, देवच आमच्यामुळे, आमुची या भावे तुझं देव पण. हे का विसरून राहिलाशी? देवाला बी मोजित नाही संत. हा, जगासाठी मालक देव असेल, पण देवासाठी मालक संत आहेत, हे लक्षात ठेवा. सगळं जग देवाच्या इशाऱ्यावर चलतंय. माझं वाक्य नीट आहे का? सगळं जग कुणाच्या इशाऱ्यावर चलतंय? बोला की. सगळं जग देवाच्या इशाऱ्यावर. तुझी सतेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळे. शाबास. तुझी सतेने वेदाची बोलणे सूर्याची चालणे तुझ्या बळे. झालं बे. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळे. आयसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर महे जा. एक छत्री सुरू करा की, वर महे जानोनी शरण आलो. म्हणजे देव सामर्थ्यवान आहे. जग देवाच्या सत्तेवर चलते. जग कुणाच्या सत्तेवर चलते? बोला बोला बोला. जग कुणाच्या सत्तेवर चलते? देवाच्या. सगळं जग देवाच्या इशाऱ्यावर चलते गुरुजी, पण देव संताच्या इशाऱ्यावर चलतो, हे विशेष आहे. हा, महाराज म्हणतात ना काय की पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा धरी तिच्या हाती संत कृपा. त्याच्यावर बसून राहा. धरी तिच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. देव त्यांचा लळा पाळतो. म्हणजे देवाची ताकद एकपट आहे तर संताची ताकद दुप्पट आहे. लक्षात आलं का नाही? बघा, बैल धुईतो नंदा घरी, हे गवळण असे. बरोबर आहे का नाही? देवानं नंदाच्या घरी बैलाच्या काशेतून काय काढलं? दूध काढलं. दूध काढलं. पण सजीव बैलाच्या आमच्या तुकाराम महाराजांनी वैकुंठातून परत आले आणि भागीरथीसाठी एकदा आले, निळूवरासाठी एकदा. त्यात भागीरथीसाठी आले आणि आल्याच्या नंतर भागीरथीनं सांगितलं, बाबा काय करू तुम्हाला, लवकर काहीतरी कर, मला अर्जंट जायचंय वापस, तुझ्यासाठी आलो. मग आता जुन्या काळातला लवकर होणारा पदार्थ कोणता? पोहे. कोणता? शेवाळ्या. शेवाळ्या. पोहे नाही, ज्याला कांदा चिरान फलानं करा. अहो, पाहुण्यानं हातपाय धुसतो तर शेवाळ्या व्हायच्या का नाही? बोला. म्हातारे बाई विचारा, होते व्हायच्या का नाही सांगा. हातपाय धुस, गरम पाणी ठुलं
आणि त्याच्यात थोड्याशा टाकल्या, मीठ टाकायची गरज नाही, काय नाही 2 मिनिटात तर तयार होतं का नाही सांगा. पण ती तयार केल्या शेवया, आणि शेवया झाल्याच्या नंतर साखर त्याला 3 गोष्टी लागतात. एका गोष्टी जमत नाही, त्याला साखर पाहिजे, त्याला तूप पाहिजे, आणि खाण्याचं कसं कळत आहे बघा ना, खाण्याचं लगे दूध पाहिजे म्हणा, दूध लगे. हां, लक्ष द्यायला लागलंय का नाही. चटणी नाही, चटणीवालं मॅगी ती लक्ष द्यायला लागलं का नाही. शेवयाला काय पाहिजे, चटणी, साखर, दूध आणि तूप. ह्याच्यातलं एक बी नसलं तरी त्याची चव नाही महाराज. त्याला नुसतं साखर असू द्या, वजन राहत नाही त्याचं, बरोबर आहे का नाही. त्याला तूप पाहिजे, नुसत्या तुपावर भागत नाही, त्याला दूध पाहिजे. साखर, दूध आणि तूप हे जर असलं, आणि बाबा मग असं माणूस तर वरपूर पुत हाणतंय का नाही सांगा बरं महाराज. मग भागीरथीकडं तूप होतं, साखर होती, दूध नव्हतं. बाबा गावातून दूध आणाय जाते, गेली, कुणी दूध दिलं नाही, नाराज झाली. नाराज होऊ नको, हातात तांब्या घेतला, समोर महादेवाचं मंदिर, मंदिराचं नाव येलेश्वर. त्या येलेश्वराच्या मंदिराच्या समोर तुकोबराय गेले. आता महादेवाचं कसं दूध काय करायचं, तर दारातच नंदी होता. तो नंदी दगडाचा होता. नंदी कशाचा होता, दगडाचा. दगडाच्या नंदीच्या काशीतून धार तुकोबरायनी वेलेश्वरा ते पूजिले, नंदीचे काढिले, नंदीचे काढिले, नंदीचे काढिले. वेलेश्वरा ते पूजिले, नंदीचे काढिले, नंदीचे काढिले, बोला आता काढलं का नाही काढलं. येलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले. नंदीच्या काशीतून धार काढण्याचं काम तुकोबरायने केलं, आणि सजीव बैलाच्या काशीतून धार काढण्याचं काम देवानं केलं. मग आता वजन कुणाचं जे असते बोला की. धार तर दोघांनी बी बैलाचीच काढली, पण एक जणानं दगडाच्या बैलाच्या काशीतून धार काढली, आणि एक जणानं सजीव बैलाच्या. वजन कुणाचं वाटायले, हा दगडाच्या, म्हणजे संताचं वजन वेगळं आहे. देवापेक्षा एक काकण डबल न चालणार संत. मग आता देवाच्या अवताराला येण्याचे कामं किती सांगितले मी बोला की, 3. डबल न चालायचं. संताची कामं किती असणार, 6. देवाचे काम 3, डबल न चालल्यावर संताचे काम 6. ते 6 काम कोणते काम, ते 6चे 6 तिसऱ्या चरणात सांग. वडबाया सोका वडबाया सोका नीट बसा, बोलू नका, ताईट बसा. हां बेटे सावधान. हां शाबास, जमलं. बघा इकडं आज्ञाधारक विद्यार्थी सगळे बघा. वाडा शाळा, जुन्या काळातली शाळा, आता राहील नाही ते शाळा. जुन्या काळातली शाळा मंदिरात भरायची, चावडीवर लिंबाखाली होती का नाही सांगा. 4 वर्गाला 1 गुरुजी. त्याचा मूड फिरला की शर्ट काढायचं, खुटी अडकून ठेवायचं आणि झोपायचं, आणि पोराला सांगायचं जा आता शेंगान पापड्या आणा. होती का नाही अशी शाळा सांगा. शर्ट काढून फुलन मास्तर झोपले, आणि शाळा तपासाय कलेक्टर आले.
शाळा तपास आहे. नोकरी जाईन कराईन, नोकरी जाईन कराईन, जाणारच की. पण ती मास्तर एवढं चॅप्टर होतं, गप्पून जागा आली, बनिली चुटून उभा राहिलं. पोरं याला दंड म्हणतात, याला छाती म्हणतात. कलेक्टर नुसता बघत होता. कलेक्टर म्हणला गुरुजी लय शाळा तपासल्या, विद्यार्थ्यावर एवढं प्रेम कपडे काढून शिकविणारा पहिलाच गुरुजी म्हणले. यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार तुम्हाला. आंधळ्याची वरातून बाहेर याच्या घरात ह्याला म्हणायचं. लक्षात आलं का नाही? लय अवघड आहे, अवघड असते, सोपं आहे का काय सांगा ना. बघा इकडे लक्ष द्या. आता बघा नीट बसा. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. काम किती सांगितले? देवाचे 3 आणि संताचे 6. कोणते कोणते? लय सोपं आहे. तिसरं चरण. फक्त याला क्रियापदाला अंडरलाईन करायचं. यात एक क्रियापद आहे. कोणतं क्रियापद आहे यातलं माहिती का? कोणाला माहिती? म्हणा तुला पैसे दिले असते का? आम्हाला माहिती असतं तर कशाला खोटाना. बरोबर आहे का नाही? वाढावया हे क्रियापद आहे यातलं. वाढावया ही जर क्रियापद लावलं तर मग लय सोपं आहे. हे चष्मा व्याकरणाचा लावा लागतो त्याला. बघा तुम्ही. वाढावया सुख हरी, वाढावया भक्ती, वाढावया नाम, वाढावया भाव, वाढावया धर्म, वाढावया कुळाचार आणि वाढावया नाम. लक्षात आलं का नाही? सुख भक्ती भाव धर्म कुळाचार आणि नाम. कामं किती झाले? 6. हां 6. आता मी जाऊ का म्हणणार नाही, आता उरकत आले. आता कसं जावा? बरोबर तुम्ही जा म्हणता का पुणे. 6 कामं. 6 कामासाठी संत येतात. लक्षात आलं का नाही? पहिलं सुख वाढावया, भक्ती वाढावया, धर्म वाढावया, भाव वाढावया, कुळाचा आचार वाढावया आणि नाम वाढावया. आता 4 एकट टाकलेत, 4 पूर्वार्धात आहेत. वाढावया सुख भक्ती भाव धर्म आणि ते 2 तिकडे टाकलेत कुळाचार नाम विठोबाचे. मग आता ही 2च पलीकडे का टाकले असतील बरं? ही 2च पलीकडे का टाकले असतील? त्याचं कारण सांगतो. नामन कुळाचार याचं जॉईंट आहे. नाम आणि कुळाचार. कुळाचं आचरण. कुळाचं आचरण नावाचं एक बोर्ड आहे. कुळाचं आचरण नावाचं काय आहे? बोर्ड आहे. आणि गंगा महाराज त्याच्यात नाम नावाचं केबल आहे. नाम नावाचं केबल आणि त्या वायराच्या पिना कुळाच्या आचरणाच्या बोर्डात खावलेले आहेत. मग इकडे किती बी विठ्ठल विठ्ठल म्हणा, मारक्या मशिवानी माणसं बघत आहेत. आचरणात बिघाडे, बाकी काही नाही. लक्षात यायला लागले का नाही माझं बोलणं? म्हणा विठ्ठल विठ्ठल समजायचं कुठं तरी फेस टू फेस व्हायला लागले. कळायला लागले का नाही कळायला लागलं माझं बोल? हा आता समजा ही 2 जण आहेत आपले आसोलेच आहेत ना. हा श्रीराम साऊंड आपलं प्रसिद्ध साऊंड आहे की. बरोबर आहे. आता माझं बोलणं एवढ्या लांबून आहे तरी बी आवाज खेचते का नाही खेचीत सांगा. माईकवाले काही मोज केले त्याच्यामध्ये ह्याचा एक नंबरच आहे महाराज की एवढी सुंदर माईक सिस्टीम कमी भावात देणारा एवढाच आहे. लक्ष द्यायला लागलं का नाही सांगा? नाही तर लक्ष्मण बरोबर आहे का नाही? नाही पण आहेच त्याच्या हातात जादूच आहे. पण काय का असं बरोबर आहे का नाही? हे आणि लक्ष्मणला जोडीदार कोण आहे? नाथा. आता ही 2 जण आहेत. बरोबर आहे का नाही? दोघंच तुमचंच आहे का? तुमचंच आहे का? हा मग काय नाही. नाथभाऊ आणि लक्ष्मणराव ही 2 जण आहेत. बरोबर. आता समजा इथं आवाज यायला लागलाय. हॅलो. हा आवाज. हॅलो हॅलो लक्ष्मण आवाज यायला. आवाज आहे ना. वायर नावाचं आहे. केबल नाम नावाचं आहे ना. वायर चांगलं आहे, काय अडचण आहे. हॅलो बटन बघा. हॅलो आवाज आहे ना. लक्ष्मण बघ काय झालं ते. लक्ष्मण वायर बघणार माय बघणार. पण ह्या सगळ्या मशनीच्या पिना बोर्डात खावलेल्या असतात. कुठं खावलेल्या असतात? बोर्डात. की लक्ष्मण इकडं तिकडं बघणार आणि बोर्डाकडे बघणार आणि बोर्डाकडे बघितलं की लक्ष्मण म्हणणार गुरुजी गोंधळ झालाय. काय? बोर्डात बिघाड झालाय. काय झालं? बोर्डात बोर्ड बिघडलाय. मग बोर्डातूनच पिना ढिल्या असल्यावर इकडं किती बी आरडल तरी आवाज येईल का? बोला की. तू कोबर आहे म्हणले बोर्ड बिघडायला लागलाय. बोर्ड टकथप. नाम नवद्याची वाचा बोले ऐका लक्षात यायला लागले का? बोलणं नाही कळायला लागलं का नाही? इकडं वायर लय चांगलंय हो, सगळं चांगलंय. बोर्डात फेस टू फेस झालंय. नाही कळालं?
कुळाचं आचरण बिघडलंय. नाम नवदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा. आता कसं करायचं? पुन्हा लक्ष्मणनं बोर्ड बघितला. आता पुढचं आहे का? बोर्ड नावाचं आहे. बोर्ड कसं आहे? नावाचं आहे. बोर्ड नाव आहे. नामाच्या नावाचे केबलच्या पिना व्यवस्थित खावलेल्या आहेत, तरी बी आवाज आहे ना. आता बोर्डात लाईट आली असती डीपीतून. बोर्डात लाईट कुठून आली असती? बोला की. डीपीतून. माणसं मला आवाज आला, काहीच कळाना गेले. ती नाता म्हणणार लक्ष्मण बोर्ड. अरे नाता बोर्ड नंबर 1 आहे. मग तू एक काम कर, काय तू डीपीत जा बरं. डीपी मग नाता इथं त्या मशनीवर आणि लक्ष्मण डीपी मध्ये. लक्ष्मण कुठं? डीपीत गेला आणि लक्ष्मणनं बघितलं. काय रे लक्ष? अरे तर डीपी बिघडली. डीपी आया माया गेली होती भूतापाशी. होती भूतापाशी. माया गेली होता भूतापाशी. मुखाशी अरे मोरा. मुखाशी अरे मोरा. मुखाशी अरे मोरा. डीपी बिघडली. डीपी काय बिघडली? बोर्ड चांगला आहे, डीपी बिघडली. काय माय गेली होती भूतापाशी. हरी नये मुखाशी. अरे मुढा, हित जर गोंधळ असेल तर नाम नावाचं केबल तिथं राहत नाही. म्हणून हे तुकडा बाजूला टाकला. संताचं काम आहे कुळाचार वाढवला की आपोआप देवाचं नाव तोंडाला येतं. म्हणून कुळाचार नाम विठोबाचे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. बेसळच निघाली कशात बी. हाय का नाही सांगा? ओ बेसळ आहे का नाही? कशात बी. कशात बी बेसळ आहे. चला दुधात बेसळ, ज्वारी बाजरीत बेसळ, कशात भेसळ नाही. जगात एकच गोष्ट अशी राहिली त्याच्यात भेसळ करता आली नाही. त्याचं नाव चंदन. त्याचं नाव काय? चंदन. मग आता संताचे उपकार जरी एवढे येतं तर आता काय द्यावे त्याशी व्हावे उतराई. काय त्यांना मोठेपणा द्यावा. म्हणून आता त्यांना उपमा देत असताना उपमा दिली चंदनाच्या झाडाची. तो का म्हणे गुण चंदनाचे अंगी. तो का म्हणे गुण चंदनाचे लक्ष्मण थोडा आवाज. तू का म्हणे गुण चंदनाचे अंगी. तू का म्हणे गुण चंदनाचे अंगी. तो का म्हणे गुण चंदनाचे अंगी. तो का म्हणे गुण चंदनाचे अंगी. तू का म्हणे गुण चंदनाचे अंगी. तू का म्हणे गुण चंदनाचे अंगी. कैसे तुम्ही जगी संत जन. कैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धरला कारण. अवतार तुम्हा धरला कारण. अवतार तुम्हा धरला कारण. अवतार तुम्हा धरला कारण. जड जीवा बुद्धराया जन जड जीवा. उद्धराया जन. उद्धराया जन. उद्धराया जन.
जड जीवा उदराया जन जड जीवा जड जीवा जड जीवा उदराया उदरया जड जड जीवा उदराया जन जड जीवा उदराया जन जड जीवा उदराया जन जड जीवा जड जीवा जड जीवा उधराया जन जड जीवा Gama papa dhani sa, gama papa dhani sa, dhani 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 sa, dhani dhani dhani
दुसरी उपमाच नाही म्हणून तुका म्हणे गुण चंदनाची अंगी, चंदनाच्या झाडाची उपमा दिली. तैसे तुम्ही जगी संतजन. चंदनाचे 2 गुण सांगतो. चंदनाचा पहिला गुण आहे, चंदनाच्या संगतीत कुणी जरी गेलं तरी त्याला ते चंदनाने बोरी व्यापेल्या. तसं संताच्या संगतीत कुणी जाऊ द्या, आपण सारिके करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. म्हणून तुका म्हणे गुण चंदनाची अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जडजीव. अभंगाचा अर्थ आपल्या पुढं मांडला. ग्रामस्थ मंडळ, राजापूर आणि गावातील सर्व नरसिंह भगवंताच्या पवित्र दरबारामध्ये नवयुवक तरुण मित्र मंडळ आणि या सर्व तरुण मित्र मंडळाच्या वतीनं अहिल्यादेवी मातेंचा हा उत्सव आपण संपन्न करत आहात. खरं म्हणजे आपल्याला आशीर्वाद द्यायला पाहिजेत, एवढं तरुण मंडळीचं काम चांगलं आहे. पण आता आशीर्वाद देणं एवढं माझं तोंड मोठं नाही. मी तुम्हाला धन्यवाद देतो. भाविक विश्वासी तुका म्हणे न म्हणत याशी, कारण पोरं दुसरं बी काही करू शकतात, पण 2-4 वर्षापासून दरवर्षी या ठिकाणी कीर्तनाने भजनाने अहिल्यामाताचा जन्मोत्सव सोहळा संपन्न होतोय. ही आदर्श घेण्यासारखी, राजापूरच्या तरुणांचा आदर्श घेणारी ही गोष्ट आहे. एकच आहे, आता उद्या लय अंग ताटलंय म्हणून 90 पिऊ नका, एवढंच आहे, बाकी काही नाही. कारण एवढं केलेलं पुण्य सगळं वायाला जाईल. म्हणून चांगलं जगा, चांगलं वागा, जीवनाचा प्रवास चांगला करा, आनंदी राहा, प्रेमानं राहा, आयुष्यावर नाराज होऊ नका. सुखदुःख प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. गरिबी आली तर लाजू नका, श्रीमंती आली तर माजू नका. गरिबी श्रीमंती वृक्षाची सावली असते. दादा सूर्य फिरला की सावली जशी फिरत असते, तसं प्रारब्ध फिरलं की गरिबी श्रीमंती फिरत असते. म्हणून व्यसन कोणी करत असेल, मी आपल्या पाया पडतो की व्यसनापासून बाजूला राहा. सोड रे सोड, सोड दारूला, ओळखी आपुल्या माणूस किला, ओळखी आपुल्या माणूस किला. मानसा आता तरी माणसात ये, वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा. नीट ऐका हे, वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा. माझ्या भावा बहिणीनो, तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा. मनाचा तोल सावरा, चांगलं राहा, चांगलं वागा. पुन्हा एकदा सर्व भजनी मंडळ, गुरुजी आपले सगळे महाराज मंडळी, सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी मग खरं म्हणजे कुठलीच अपेक्षा न धरता सगळी भजनी मंडळी अहिल्यामातेसाठी आज हजर आहेत. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. वैभव